आजच्या व्लॉगची सुरुवातच अशी केली कारण हा आंबट बटाटा बघून तुम्हाला पुढची रेसिपी नक्की बघावीशी वाटेल। रेसिपी पुढे दिली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। काल दीपूजा झाल्यानंतर आज सकाळी सगळ्या पंत्या आवरून व्यवस्थित ठेवल्या आणि मग माझा सगळ्यात इम्पॉर्टंट रिच्युअल चहा आणि बिस्किट। चहा नाही मिळाला तर माझं सिस्टमच सुरू होत नाही। आता बनवूया आपला आंबट बटाटा। सगळ्यात आधी खोबरं, धने, चिंच आणि थोडं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घेतली। पॅनमध्ये तेल गरम करून हिंग, मोहरी, मेथीदाणे फोडणी दिली आणि त्यात बटाटे टाकले। मीठ, हळद, लाल तिखट, धनेपूड आणि वरून थोडंसं पाणी टाकलं। आता जी आपली पेस्ट केली होती ना ती यात ॲड केली आणि सगळं छान मिक्स करून झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवलं। शेवटी कोथिंबीर टाकले आणि तयार झाला झणझणीत आंबट बटाटा। आणि भाजीसोबत डाळ तर हवीच। डाळ शिजवून घेतली, त्यात कोथिंबीर, लसूण कुटून घेतला आणि छान फोडणी दिली आणि झाली आपली सिंपल पण भारी घरची डाळ रेडी। मग काय, भाजी, डाळ आणि गरमागरम जेवण। घरचं जेवण म्हणजे कितीही फॅन्सी फूड खाल्लं तरी त्याची बातच वेगळी। तेवढ्यात श्रीजा स्कूलवरून आली। आज क्लासमध्ये फंक्शन होता म्हणून तिला इंडिपेंडन्स डे स्पेशल तयारी करून पाठवली। आणि हे बघा, सगळ्यांना जाताना ती बाई करत होती। आणि माझं एक पार्सल पण आज मला रिसीव्ह झालं होतं मेशोवरून। पण ते उघडायच्या आधीच श्रीजाला घरी आल्यावर डान्स करायची घाई आणि तिच्या या छोट्याशा डान्ससोबत आजचा माझा मिनी व्लॉग इथे संपवते। कधी कधी दिवसात काही मोठं घडत नाही, पण हे छोटे छोटे मोमेंट्स आपला सुंदर दिवस बनवतात।